आणि मी एवढंच सांगतो की आमच्या हातामध्ये आहे जय भीमची आणि जय महाराष्ट्राची कांडी. आमच्या हातामध्ये आहे जय भीम जय महाराष्ट्राची कांडी आणि मुंबईच्या निवडणुकीमध्ये उडवणार आहोत आम्ही ठाकरे बंधूंची दांडी. ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत. या तुम्हाला एकत्र येण्याचा अधिकार आहे, पण तुम्ही बाळासाहेबांच्या विचाराला फसवले. या निवडणुकीमध्ये मुंबईची जनता तुम्हाला फसवल्याशिवाय राहणार नाही. आणि देवा भाऊना एकनाथ शिंदेना आणि मला हसवल्याशिवाय राहणार नाही. एक तर आमचा रिपब्लिकन पक्ष देवा भाऊ आपल्या सोबत आहे, महायुती सोबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आहे. आमचा पक्ष छोटा आहे, पण आमचा पक्ष इमानदार आहे. आमचा पक्ष तुम्हाला साथ देण्यासाठी मैदानामध्ये उतरलेला आहे. कारण माननीय नरेंद्र मोदीजी या देशाचे विकास पुरुष आहे. एवढं सांगतो की या देशामध्ये आज आहे नरेंद्र मोदींची आंधी. आज या देशामध्ये आहे नरेंद्र मोदींची आंधी. प्रधानमंत्री कसे बनतील राहुल गांधी? राहुल गांधींना लवकर प्रधानमंत्री बनवता येणार नाही जोपर्यंत आम्ही मजबूत आहोत. आम्ही देशाच्या विकासासाठी आम्ही पुढे पुढे चाललेलो आहोत. देशाची इकॉनॉमी नंबर आपल्या देशाची इकॉनॉमी ती डेव्हलप होती आहे. आम्ही 10 नंबरवरून 4 नंबरवर आलेलो आहोत. आता आम्ही 3 नंबर आहे, 2 नंबर आहे, 1 नंबर आहे. त्यामुळं आम्ही सगळेजण आहोत 1 नंबरी. आम्ही महायुतीचे लोक आहोत सगळे 1 नंबरी. आणि कशी गाठणार उद्धव ठाकरे 100? तर आमच्या जागा आमच्या 150 पेक्षा जास्त जागा येणार. महापौर महायुतीचा होणार, मराठी महापौर होणार. आणि उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या या ऐक्याला एक जबरदस्त अशा पद्धतीचा ठोसा मारणार. म्हणून मी जास्त बोलत नाही आहे, पण मुंबईच्या विकासासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक पूर्ण होत आहे. नरेंद्र मोदीजी आणि आम्ही बाबासाहेबांचं संविधान मजबूत करण्यासाठी आम्ही आहोत. आणि बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान कोणी बदलू शकत नाही. जो कोणी बदलेल त्याला अद्दल घडवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. या देशाचं संविधान बाबासाहेबांना कोणी बदलू शकत नाही. या देशाचा नेपाळ अजिबात होणार नाही. या देशाचा श्रीलंका होणार नाही. या देशाचा बांगलादेश होणार नाही. भारत भारतच राहणार आहे. आणि बाबासाहेबांचं संविधान जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्या देशामध्ये मजबूत अशा पद्धतीचं समाजकारण राजकारण होणार आहे. म्हणून आपण सर्वांनी आमच्या महायुतीला मदत करा. आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली एकनाथ शिंदे साहेब आहेत. आम्ही सगळे एकत्र आहोत. आणि मुंबई आमच्या ताब्यात द्या आणि आम्ही तुम्हाला न्याय देणार. आम्ही झोपडपट्टीत राहणारा माणूस असेल, बिल्डिंगमध्ये राहणारा माणूस असेल किंवा अनेक ठिकाणी राहणारा माणूस असेल, सर्वांना न्याय देण्यासाठी आम्ही आपल्या सोबत आहोत. एवढंच या प्रसंगी सांगतो. आणि जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र. जोरदार स्वागत होत आहे आपल्या मुख्यमंत्रीचा लाडका देवा भाऊंचा. CEN न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.